काल रात्री आमच्या इकडे लय पाणी पडलं, म्हणून आज सकाळी गाडी घेऊन मी आलो आपल्या केळीच्या वावरात. अभाई आलो होतं आणि थोडं थोडं पाणी पडत होतं. मग मीनं खताच्या थैलीवर डालकी ठेवली आणि त्याच्यावर गोटा ठेवून दिला. ते झाल्यावर मला जाणं होतं ज्वारीच्या वावरात. आजचा लाईनचा दिवस होता आणि आपली मोटर ऑटो स्विचवर लावली होती. मग वावरात येऊन पहिले मीनं मेन स्विच खाली टाकून दिला. पाणी पडल्याच्यानं मस्त बजेट बसला आपल्या ज्वारीचा. आता याच्यात डायरेक्ट कंस फेकून देते. अडूलचं काम झाल्यावर मी घरी आलो. ते झाल्यावर दुपारी गोपाल दादानं मला ड्रॅगन फ्रूटचं झाड दिलं. ड्रॅगन फ्रूटचं झाड आणि केळी शिपायले पंप घेऊन मी आलो आपल्या वावरात. लोकांच्या सातबाऱ्यावर मावाराचा रस्ता असून लोक मला त्याच्या वावरातून जाऊ देत नाही. मग पाणी तर मावारातूनच जाते. मग मी पाणी चढवून टाक. आणि आमच्या मनोज भाऊनं नवीन मोबाईल घेतला होता. मग त्याचा मोबाईल घेऊन आपल्या केळीत घेऊन आलो. 2-4 व्हिडिओ फोटो काढून त्याची गॅलरी मस्त भरून टाकली. काम झाल्यावर त्याचा मोबाईल त्याला देऊन टाकला. आणि आमच्या गट्टू डॉनले सोबत घेऊन मी आलो वापस वावरात. आम्हाला ड्रॅगन फ्रूटचं झाड लावून होतं. मग गट्टू डॉननं मला गड्डा करून दिला आणि मी त्यात ते झाड लावून टाकलं. त्या झाडाला सावली पाहिजे असते म्हणून वरून एक नेटचा कपडा बांधून दिला. मग आम्ही टरबूज चिरलं. गट्टू डॉन पा कसा म्हणते, टरबूज खाणं झाल्यावर आम्ही मोटर चालू करून पंप भरून घेतला आणि त्यात 40 ml जेम्स बॉन्ड टाकलं. गट्टून आता लोक पंप बी पाठीवर गेलो नव्हता. पण आज त्याला शिप्याची हौस होती तर त्यानं डायरेक्ट डेब्यू आपली केळी शिपून करून टाकला. केळी शिपणं झाल्यावर मी मोटर बंद केली आणि हेवी ड्रायव्हरच्या गाडीवर बसून मी आलो घरी. घरी आल्यावर डबल मला गट्टू डॉनचा फोन आला. म्हणे आपल्याला वागजा फाट्यावर जाणार आहे. त्याचे आई बाबा सुरतले चालले होते. मग त्याच्यासाठी तिकीट काढायला आम्ही आलो वागजा फाट्यावर. अडून 2 वागजाड ते सुरतचे तिकीट काढून आम्ही आलो भेळ खायला. तर फायनली आमच्या पूर्ण दिवसाचे कामं झाले. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मला फॉलो करून घ्या.